रिटायरमेंट नंतर काम न करता दर महिन्याला खात्यात 50,000 रुपये जमा झाले तर आयुष्यात किती मजा येईल ना. सरकारी नोकरीत पेन्शन मिळते, पण आपल्यासारख्या खासगी नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांचं काय मित्रांनो. शेअर बाजारात स्वतःची प्रायव्हेट पेन्शन तयार करण्याचा एक भन्नाट मार्ग आहे. यालाच SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असं म्हणतात. चला आज याचं खरं गणित सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी बघूया SWP म्हणजे काय. हे SIPच्या अगदी उलट आहे. SIP मध्ये आपण दर महिन्याला थोडे थोडे पैसे बँकेतून म्युच्युअल फंडात टाकतो आणि SWP मध्ये आपण त्यात साठलेल्या म्युच्युअल फंडातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्हणजेच 50,000 आपल्या बँक खात्यात काढून घेतो. म्हणजेच तुमची जमा झालेली मोठी रक्कम बाजारात वाढत राहते आणि तुम्हाला दरमहा खर्चायला पैसेही मिळतात. पण हे 50,000 मिळवण्यासाठी आधी एक मोठी रक्कम साठवावी लागेल. अगदी बरोबर, तरुणपणात किंवा नोकरी करत असताना लावलेली शिस्त इथे कामी येते. दरवर्षी न चुकता NPS मध्ये 50,000 रुपयाची गुंतवणूक असो किंवा चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये दरमहा SIP करणं असो, या सातत्यामुळे निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे एक मोठी रक्कम जमा होते, जी तुम्हाला म्हातारपणात SWPच्या स्वरूपात फळ देते. आता गणिताकडे वळूया. जर तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये हवे असतील तर वर्षाला 6 लाख रुपये लागतील. सुरक्षिततेचा नियम सांगतो की तुम्ही तुमच्या एकूण रकमेच्या वर्षाला फक्त 6 ते 8% रक्कम काढली पाहिजे. म्हणजे दरमहा 50,000ची SWP साठी अमाऊंट मिळेल. निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे साधारणतः 75 लाख ते 1 कोटीचा फंड असणे आवश्यक आहे. जर हा फंड यापेक्षा मोठा असेल तर तुम्ही काढत असलेली रक्कम कधीच कमी पडत नाही आणि मूळ रक्कम देखील आयुष्यभर वाढत राहते. थोडक्यात सांगायचं झालं तर तरुणपणात SIP करा आणि म्हातारपणात SWPची मजा घ्या. तुमचे रिटायरमेंटचे ध्येय किती कोटीचे आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक नोकरदार आणि व्यावसायिकाला शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि खऱ्या आर्थिक साक्षरतेसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.